आता पाहूया जिल्ह्यांसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नांदेडच्या 2 महिलांनी सुरू केला सॅनिटरी पॅड आणि टिश्यू पेपरचा व्यवसाय। रोजगार मागण्यापेक्षा रोजगार देणाऱ्या नांदेडच्या या महिला ठरल्या पॅड वुमेन। नागपुरात प्रादेशिक अंडी उपवणी केंद्राकडून शास्त्रोक्त पद्धतीने कुक्कुट पक्षी नष्ट, वाढत्या बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय। पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या शिष्यवृत्ती योजनेला मुदतवाढ, आता 11 मार्चपर्यंत शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार। नागपुरात कामगार कल्याण मंडळाकडून कामगारांना किचन किटचं वाटप। 4 दिवसात 1 लाख कामगार कल्याण महामंडळात नोंदणीकृत कामगारांना साहित्य वाटप केलं जाणार। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये महाशिवरात्री निमित्त पायी दिंडी सोहळा। पायी दिंडी झाडे लावा झाडे जगवाची, प्रत्येक गावापर्यंत जनजागृती। वाशिम जिल्ह्यात वृद्ध कलावंतांच्या मानधन प्रस्तावादरम्यान सामाजिक न्याय भवन परिसरात सावळा गोंधळ। वृद्धांना कार्यालयातून वारंवार तारखा देण्यात येत असल्याने कलावंतांना त्रास। सिंधुदुर्गच्या गोळकोटमधील पाण्याच्या जॅकवेलमधून अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्यामुळे स्थानिक हैराण। चिपळूण शहराजवळील 5 गावांना पाण्याची तीव्र समस्या। प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून देखील प्रशासनाचं दुर्लक्ष, नागरिकांचा आरोप। अहमदनगरच्या राहता तालुक्यातील कोल्हारमधील कोल्हाळेश्वर महादेव मंदिरात भाविकांची मांदी आळी। दर्शनासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी। विदर्भातील किटाडी येथील महादेवाची प्रसिद्ध यात्रेला सुरुवात। भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन, पोलिसांचा चोख बंदोबस्त।